नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, LLB 3 इयर किंवा इतर कुठले कोर्सेस असतील त्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला अशा प्रकारे ईमेल ऑलरेडी एक्झिस्ट असा एरर येत असेल, तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होत नसेल तर तुमच्या समोर प्रश्न पडला असेल की आता पुढे काय करायचं। तर मित्रांनो, याचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जेव्हा LLB 3 इयर किंवा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेट CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ आणि त्या ठिकाणी आपण कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करतोय। सुरुवातीला आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं। न्यू युजर असेल तर आपण त्या ठिकाणी रजिस्टर करण्यासाठी जातो आणि इथं आपण जेव्हा आपली माहिती फिल करतो, आपण इथे सगळी माहिती भरून जेव्हा रजिस्टर यावरती क्लिक करतो तेव्हा तुम्हाला इथं एक एरर दिसेल, ईमेल ऑलरेडी एक्झिस्ट। तर असं का होत आहे मित्रांनो, तर आपण जेव्हा सुरुवातीला सगळी माहिती फिल केलेली असेल आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक केलं असेल तर तुमच्या समोर एक पॉपअप मेसेज आलेला असेल की तुमच्या रजिस्टर्ड ईमेल वरती एक व्हेरिफिकेशन मेल पाठवण्यात आलेला आहे। तर हा व्हेरिफिकेशन मेल कशा प्रकारे असतो तुम्हाला मी इथे दाखवतोय। तर हा MHCET आणि व्हेरीफाय ईमेल या नावाने CET सेल कडून तुम्हाला एक मेल येतो आणि या मेल मध्ये इथं व्हेरीफाय ईमेल असं एक लिंक असते आणि ती 10 मिनिटांसाठी व्हॅलिड असते, त्यानंतर ती एक्सपायर होते। असा एक मेल यायला पाहिजे आणि इथं व्हेरीफाय ईमेल यावरती आपण क्लिक करायला पाहिजे। परंतु बऱ्याचशा कॅन्डिडेट्सना हा वेबसाईट एरर असल्यामुळे अशा प्रकारचा ईमेल हा आलेलाच नाहीये आणि त्यामुळे इथे काय होतंय, तुमचा डेटा हा तिथं सेव्ह झालेला आहे आणि तुम्हाला जो मेल आलेला आहे जो तुम्ही व्हेरीफाय करायला हवा तो मेल न आल्यामुळे तुमचा मेल आयडी व्हेरीफाय झालेला नाहीये, त्यामुळे तुम्हाला हा अशा प्रकारचा एरर येतोय। तर मग आता आपण काय करायचं, तर आपण परत एकदा इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती जायचं आहे आणि इथं साइन इनच्या ऑप्शन मध्ये तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचंय। तुम्ही म्हणाल आणखी रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं नाही तर साइन इन मध्ये का जायचं, तर सांगतोय। तर जेव्हा तुम्ही साइन इन कराल तर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं नाहीये, ईमेल व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये, तर परत एकदा तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येईल ईमेल व्हेरिफिकेशन साठी। तर परत एकदा तुमच्या मेलला व्हेरिफिकेशन साठी एक मेल येईल, एक लिंक येईल, ती सध्या देखील येत नाहीये परंतु ही साधारणपणे आज 11 नंतर सुरू होण्याची शक्यता आहे आणि जेव्हा केव्हा हे मेल यायला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला साइन इन मध्ये जाऊन तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि सुरुवातीला फॉर्म भरत असताना तुम्ही जो पासवर्ड सेट केला होता तोच पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर अशा प्रकारचं एक प्रकार तुमच्या मेलला मेल पाठवला जाईल। जर मेल आला नाही तर परत एकदा क्लिक हिअर टू रिसेंड द मेल यावरती क्लिक करायचं आहे। ही प्रोसेस सध्या सुरू नाहीये। ज्यांनी परवाच्या दिवशी म्हणजेच 10 तारखेला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेला नाही, परंतु 11 तारखेपासून हा प्रॉब्लेम येतोय। आज देखील सेम प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ट्राय करत राहा। आज 11 नंतर सकाळी 11 नंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे, नसेल तर आज दिवसभरामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि हा CET सेल कडून झालेला किंवा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे। तुमच्या मेल मध्ये वगैरे काही नाही, दुसरा मेल आयडी तुम्ही ट्राय केलात तरी अशाच प्रकारचं तुम्हाला एरर हा येणार आहे। तर त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये, हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होणार आहे आणि तुम्हाला जेव्हा मेल येईल तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हेरीफाय ईमेल यावरती क्लिक करायचंय। आता इथं जो 10 मिनिटाचा वेळ आहे तो एक्सपायर झालेला आहे, त्यामुळे इथं मिळेल वी आर सॉरी ऍक्शन एक्सपायर्ड। पण तुम्हाला जेव्हा मेल येईल तेव्हा लगेच 10 मिनिटाच्या आत तुम्ही या लिंक वरती व्हेरीफाय ईमेल केल्यानंतर पुढची प्रोसेस तुमची सुरू होणार आहे। आणि मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा आहे याचा व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या चॅनलला दिलेला आहे, तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करू शकता। धन्यवाद।